सलून जसं की आपण पाहतोय, मी सध्या पुणे पुरसिंगीच्या चंदवाडी या परिसरामध्ये आलोय आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय शैलेश काका चंद यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्ताचं औचित्य साधून आपण या ठिकाणी पाहतोय भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये अनेक नागरिकांनी जे आहे ते पक्ष प्रवेश सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेला आहे। आपण या ठिकाणी पाहतोय पुरंदरचे माजी आमदार संजयजी जगताप सर सुद्धा या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहे। त्याचबरोबर शेखरजी ओढणे हे सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झाले आहेत आपल्यासोबत। पुरंदरचे माजी आमदार संजय सर जगताप आहेत, आपण त्यांच्याशी यावेळेस संवाद साधणार आहोत। तर जसं की आपण पाहतोय आज शैलेशजी चंद यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या या वाढदिवसानिमित्त भाजपा या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी पक्षप्रवेश जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेला आहे। काय सांगाल? आज शैलेश रावांनी आणि चंद परिवारातल्या सर्व सदस्यांनी भारतीय जनता पक्ष परिवारामध्ये आज प्रवेश केलेला आहे। निश्चितपणे भारतीय जनता पक्ष परिवाराची ताकद त्यामुळे खूप मोठी वाढलेली आहे। खरं म्हणजे चंद परिवार हा नेहमीच फुरसुंगीच्या प्रगतीच्या दिशेने नेहमीच प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहिला आहे। ज्या प्रमाणात सुविधा सेवा उभ्या राहिल्या पाहिजे त्या प्रमाणात कधीच या वस्तीमध्ये आणि भागामध्ये झालं नाही, परंतु आज चंद परिवाराच्या सर्व सदस्यांनी आज जो प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये केला, निश्चितपणे हा जो चंदवाडीचा भाग आहे येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदललेला दिसेल। मी मनापासून शैलेश रावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, प्राजक्ता वहिनींचं मनापासून स्वागत करतो आणि आपण खूप आभार मानतो। नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज शैलेंद्रजी काका चंद यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी पक्ष प्रवेश सुद्धा केलेला आहे आणि त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने ज्यांनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे असे पुणे जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष शेखरजी ओढणे सर हे सुद्धा यावेळेस आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। शैलेंद्रजी काका चंद यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पक्ष प्रवेश सुद्धा केलेला आहे। काय सांगाल? भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास ठेवून आता शैलेशजी आणि त्यांच्या मित्र परिवार सहकार्यांनी जो प्रवेश केला त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो। या परिवारामध्ये ते आल्याबद्दल त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि इथून पुढे त्यांचीही जसं आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी देश सेवा प्रथम त्या पद्धतीनेही आपल्या आता ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय त्या कार्यकर्त्यांकडूनही मी अपेक्षा करेल की त्यांनीही जनतेची सेवा केली तर ऑटोमॅटिकली देशाची सेवा होईल। या दृष्टीने त्यांना मी शुभेच्छा देतो। या शुभेच्छा देण्यासाठी खरं तर मी ते आलो। नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शैलेश काका चंद यांच्या वाढदिवसानिमित्त आज फुरसुंगी या परिसरामध्ये कार्यक्रम जो आहे तो घेण्यात आला होता आणि आजच्या याच वाढदिवसानिमित्ताचं औचित्य साधून आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा जाहीर पक्ष प्रवेश जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर चलून जसं की आपण पाहतोय फुरसुंगी गावचे माजी उपसरपंच संजय सर हरपळे हे सुद्धा यावेळेस उपस्थित आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आज वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर पक्ष प्रवेश सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदवलेला आहे। काय सांगा? अतिशय आनंद होत आहे। प्रथमतः मी शैलेश काका चंद यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। अतिशय कमी वेळामध्ये आणि तरुण तडफदार आणि स्वतःच एक कर्तृत्व म्हणून आज एवढ्या मोठ्या संस्थेचं गाडा चालवत आहेत आणि आज हजारो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी त्यांच्याकडून होत आहे। त्याबद्दल मी त्यांना आणि त्यांच्या सर्व परिवाराला खूप खूप अभिनंदनही करतो आणि धन्यवाद देतो की आज आपल्या कुटुंबातील एक मुलगा आज एवढ्या मोठ्या पदावरती जाऊन आज एवढ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम करतोय आणि आज वाढदिवसानिमित्त त्यांनी एक थोडस शैक्षणिक क्षेत्राबरोबरच आपल्याला समाजकार्याची आवड जी आहे ती जोपासता करता आज भारतीय जनता पार्टीच्या मध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे। कुठेतरी देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब आणि त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांच्या कुठेतरी कामावरती एक ठाम विश्वास आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्या देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकते, महाराष्ट्राची प्रगती होऊ शकते। अशा एक नेतृत्व गुण संपन्न व्यक्तिमत्वाचा एक ठसा आणि त्यांच्या कार्याचा एक चांगल्या प्रकारे त्यांच्यामध्ये आत्मसात करून त्यांनी आज ह्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या
येणाऱ्या भविष्यकाळासाठी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होत आणि ज्या उद्देशाने ज्या अनुषंगाने ते या पक्षामध्ये आलेले आहेत ते सर्व त्यांच्या मनोकामना पूर्ण करू अशी मी या ठिकाणी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पुरसुंगी गावचे माजी उपसरपंच संजय शेठ हारपळे यांनी देखील शैलेश काका चंद यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर अधिकची माहितीसाठी आपण शैलेश काका चंद यांच्याशी भेटून यांच्याशी जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्यासोबत शैलेंद्रजी चंद आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त पुरसुंगी या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश सोहळा हा देखील कार्यक्रम घेण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांनी व त्यांची मिसेस प्राजक्ता चंद हे देखील पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्यांच्यासोबतच अनेक नागरिक जे आहेत ते सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश जो आहे तो मोठ्या प्रमाणात केलेला आहे. यावेळी स्वतः शैलेशजी चंद आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज आपला वाढदिवस आहे आणि पक्षप्रवेश कार्यक्रम हा देखील आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आपण आणि आपल्यासोबत असंख्य जनसमुदाय भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. काय सांगा? आज माझ्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय जमलेला होता. आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. आगामी काळामध्ये नगर परिषदांचे निवडणुका लागणार आहेत. त्यामध्ये माझ्या मिसेस प्राजक्ताताई चंद असतील त्यांना मी यामध्ये उतरत आहे. समाजसेविका या प्राजक्ताताई चंद समाजाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असतील. आज ज्याप्रमाणे माझ्यावरती आज विश्वास ठेवलेला आहे, विश्वास ठेवून लोक आज या ठिकाणी उपस्थित राहिले, तशाच प्रकारे मला माझ्या मिसेसला आगामी काळामध्ये निवडणुकामध्ये वोटिंग करून प्रचंड बहुमताने विजय करतील आणि आम्हाला एक समाजाची सेवा करण्याची संधी देतील असा मला विश्वास जनतेच्या वतीने वाटत आहे. आगामी नगर परिषदेची निवडणूक होत आहे आणि आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता पुरसुंगीच्या चंदवाडी या परिसरामधून भावी नगरसेविका म्हणून प्राजक्ताताई चंद हे सुद्धा आता जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न हे मार्गी लावण्यासाठी आता ते सुद्धा जनतेच्या जनसेविका म्हणून आपल्या सर्वांसमोर येत आहे. यावेळेस आपल्यासोबत ते आहेत. ताई, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आगामी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण उतरणार आहे अशा मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती देखील चर्चा आपली सुरुवात आहे. पक्षप्रवेश केला पाहिजे आणि तो पक्षप्रवेश भाजपच्याच माध्यमातून आपण केला पाहिजे. प्रलंबित प्रश्न हे भाजपच्याच माध्यमातून आपण सोडवली पाहिजे असं आपल्याला काय वाटतंय त्याबद्दल काय? भाजपच का असं हे करण्यापेक्षा आपण जो विकास करतो तो कोणत्या ह्याच्यातून करतो हे महत्वाचं आहे. भाजप आता जास्त नेतृत्व करत आहे. आपलं भारतात तेवढी तळागाळापासून जी योजना होत्या त्या भेटत नव्हत्या शेतकऱ्यांना असो किंवा महिलांना असो. ते आता भाजपामुळे त्या प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत ते भेटत आहे. हेच आनंद बघून आम्ही भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आपल्या भागातले प्रलंबित प्रश्न आपण कशाच्या माध्यमातून सोडवणार आहे त्याबद्दल काय? आमच्या भागामध्ये पाण्याची समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही, परत मोठ्या मुलांना नोकऱ्या नाही. हेच मार्ग आम्ही मार्गी लावण्यासाठी या क्षेत्रात उतरत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आमची जनसेवा ही सगळ्यांना आवडेल आणि आम्हाला मतदान करून आम्हाला विजयी करेल हीच सर्वांचरणी प्रार्थना आहे. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज शैलेंद्रजी चंद यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या या वाढदिवसानिमित्ताचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या ठिकाणी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्राजक्ताताई चंद हे आता पुरसुंगीमधून भावी नगरसेविका म्हणून जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटण्यासाठी आता त्यांनी संकल्पना आपल्या मनामध्ये ठाम अशी ठेवलेली आहे आणि समाजसेविका म्हणून हे आता नागरिकांसमोर येत आहे आणि या भागातल्या प्रलंबित प्रश्नाला आता निश्चितच ते मार्गी लावणार आहे अशी देखील माहिती आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शैलेशजी चंद आणि प्राजक्ताताई चंद यांनी दिलेली आहे. कॅमेरामन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे, पुरसुंगी.